हा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील तासाला आपण स्टीअरिंग गिअरबॉक्सचे प्रकार याविषयी माहिती पाहिली. या लेसन मधला पुढचा आपण महत्त्वाचा भाग पाहणार आहे तो म्हणजे स्टीअरिंग जॉमेट्रीची ओळख. त्याची आकृती स्क्रीनवरती आहे. तर स्टीअरिंग जॉमेट्री म्हणजे काय किंवा कशाला म्हणतात स्टीअरिंग जॉमेट्री? तर गाडी रस्त्यावर चालत असताना वळणे सुलभ व्हावे, दिशा स्थैर्य लाभावे, टायरची झीज कमीत कमी व्हावी, ड्रायव्हिंग सुलभ व सुरक्षित करता येऊन गाडीवर नियंत्रण राहावे, स्टीअरिंग वळवल्यानंतर ते पुन्हा पूर्वस्थितीत यावे, यासाठी गाडीच्या पुढील चाकांची रचना विशिष्ट कोनामध्ये केलेली असते. या रचनेस व्हील अलाइनमेंट असं म्हणतात. आता स्टीअरिंग जॉमेट्रीचे घटक, त्यातला पहिला घटक आपण पाहणार आहे ते म्हणजे आक्रमण प्रिन्सिपल. आता मोटारीची चाके कोणत्याही स्थितीत फरफटू नयेत, ती आपल्या आसाभोवती फिरत राहावीत, गाडीस नेहमी दिशा स्थैर्य लाभावे, याकरिता आकर्मणने एक पद्धत शोधून काढली, त्यास आकर्मणचे तत्व असे म्हणतात. ते तत्व पुढील प्रमाणे आहे. स्क्रीनवरती आकृती पहा तुम्ही. मोटार गाडी जेव्हा सरळ रस्त्याने जात असते तेव्हा पुढील चाके एकमेकास समांतर असतात, म्हणजे असे. पुढील चाकाच्या किंगपिन स्टीअरिंग आर्मच्या मध्यातून दोन रेषा काढल्यास त्या दोन रेषा त्या गाडीच्या मध्य रेषेवर जवळपास या डिफरन्शियल वरती येऊन मिळतात. परंतु गाडी वळत असताना पुढील चाकाच्या किंवा पुढील उजव्या चाकाच्या मध्यातून एक लंब रेषा काढली, त्याचप्रमाणे डाव्या चाकाच्या मध्यातून एक लंब रेषा काढली, तसेच मागील दोन्ही चाकांच्या मध्यातून एक लंब रेषा काढल्यास या तीनही रेषा एका बिंदूमध्ये मिळतात आणि या बिंदूला इंस्टंटेनियस सेंटर किंवा क्षणिक मध्यबिंदू असं म्हणतात. आणि गाडी या बिंदू भोवती वळत असते, यालाच आकर्मणचे तत्व असं म्हणतात. असे केल्याने गाडी वळत असताना गाडीची चाके खऱ्या अर्थाने वर्तुळ मार्गाने वळण घेतात. त्यामुळे चाके घसरत किंवा सरपटत नाहीत, परिणामी चाकाची झीज होत नाही. त्याचप्रमाणे आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे गाडी वळत असताना आतील चाकाचा कोन हा बाहेरील चाकाच्या कोनापेक्षा जास्त असल्याने बाहेरील चाक आतील चाकापेक्षा जलद फिरून चाके स्किड न होता वळणे सुलभ होते. आता गाडीची पुढील चाके संपूर्ण वळवून ठेवल्यानंतर पुढच्या बाहेरच्या चाकापासून, हे बाहेरचं चाक, पुढच्या बाहेरच्या चाकापासून इंटेस्टिनेस सेंटर पर्यंतचे हे जे अंतर आहे त्या सुकाणू वर्तुळाची त्रिज्या असं म्हणतात, इथून इथपर्यंत. आणि गाडीला वळण घेण्यास कमीत कमी त्याच्या व्यासा इतके अंतर लागते. हे अंतर साध्या गाड्याकरिता 32 फूट, मध्यम गाड्याकरिता 45 फूट आणि प्रवासी गाड्यांसाठी 80 फूट अपेक्षा जास्त असत नाही. त्यानंतर
पुढचा भाग आपण पाहणार आहे तो म्हणजे टो इन आणि टो आउट. आता टो इन म्हणजे काय, तर गाडीच्या पुढील चाकाची पुढील टोके ही गाडीच्या आतील बाजूस झुकलेली असतात, त्याला टो इन असं म्हणतात. किंवा त्याची दुसरी व्याख्या आहे, समोरील चाकाच्या समोरील टोकातील अंतर त्या चाकाच्या मागील टोकातील अंतराच्या जर कमी असेल तर त्याला टो इन असं म्हणतात. तर कॅम्बर अँगलमुळे पुढील चाकांमध्ये रस्ता सोडून जाण्याची जी प्रवृत्ती असते, ही प्रवृत्ती नाहीशी व्हावी म्हणून पुढील चाकांना टो इन दिलेला असतो. जितका कॅम्बर अँगल जास्त तितक्याच प्रमाणात टो इन हा ठेवावा लागतो. टो इन कमी जास्त झाल्यास टायर ट्रेडची झीज कडेच जास्त प्रमाणात होते. टो इन ऍडजस्ट करण्याकरिता गाडीच्या उत्पादकांच्या शिफारसीनुसार तो ऍडजस्ट करावा. टो इन हा 2 मिलीमीटर ते 9 मिलीमीटर पर्यंत ऍडजस्ट करावा. आणि पुढचा जो अँगल आहे तो म्हणजे टो आउट. हा टो आउट तुम्हाला दिसतो आहे. तर ज्या गाड्यांच्या चाकांना निगेटिव्ह कॅम्बर अँगल दिलेला असतो त्या चाकांना टो आउट दिलेला असतो. तर गाडीच्या पुढील चाकाची पुढील टोके ही गाडीच्या जर बाहेरील बाजूस झुकलेली असतात त्यास टो आउट असं म्हणतात. किंवा त्याची दुसरी डेफिनेशन आहे की पुढील चाकांच्या समोरील टोकामधील अंतर हे मागील टोकामधील अंतराचे जर जास्त असेल तर त्यास टो आउट म्हणतात. तर टो इन अगर टो आउटची जी ऍडजस्टमेंट आहे ही त्या टायरॉडच्या टोकावर पाडलेल्या आट्यावर सॉकेट जॉईंट फिरवून आपल्याला साधता येते. त्यानंतर पुढचा अँगल पाहणार आहे तो म्हणजे आपण कॅम्बर अँगल. स्क्रीनवरती आकृती तुम्हाला दिसते आहे. गाडीच्या समोरील बाजूने पाहिले असता पुढील चाके काही अंशी ही उभ्या पातळीच्या बाहेर झुकलेली असतात. तर उभी पातळी म्हणजे ही उभी रेषा, उभी पातळी आणि चाकाची मध्यरेषा यांच्यामध्ये होणाऱ्या कोनास कॅम्बर अँगल असे म्हणतात. किंवा त्याची दुसरी डेफिनेशन अशी आहे की समोरील चाके वरील बाजूने गाडीच्या बाहेरील बाजूस झुकलेली असतात त्यास कॅम्बर अँगल असं म्हणतात. तर हा जो कॅम्बर अँगल आहे हा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतो. पॉझिटिव्ह अँगलमध्ये चाके वरील बाजूने बाहेरील बाजूस झुकलेले असतात आणि निगेटिव्ह अँगलमध्ये चाके वरील बाजूने आतील बाजूला झुकलेले असतात. तर कॅम्बर अँगल हा कशासाठी दिलेला असतो, तर त्याचे उद्देश पुढील प्रमाणे आहेत. पहिला, चाकाची जलद झीज होत नाही. त्याचप्रमाणे गाडीच्या वजनाचा पॉइंट, चाकाचा मध्यबिंदू व किंगपिनचा मध्यबिंदू आणि चाक जमिनीस ज्या ठिकाणी टेकते तो बिंदू जमिनीच्या खाली आणणे, त्यामुळं स्टेअरिंग ड्रॅग कमी होऊन चाके सहज वळतात. कॅम्बर अँगल सामान्यतः अर्धा ते 1.5 डिग्री पर्यंत असतो. कॅम्बर अँगल प्रमाणापेक्षा जास्त ठेवल्यास गाडी एका बाजूस ओढली जाते. व्हील बेरिंग प्रमाणापेक्षा जास्त दिसतात. त्याचप्रमाणे स्टेअरिंग बॉल जॉईंटही जास्त दिसतात. तर कॅम्बर अँगल योग्य प्रमाणात नसल्यास टायर ट्रेडची सुद्धा एका बाजूला जास्त झीज होऊ लागते. त्यानंतर पुढचा जो अँगल आहे तो म्हणजे कॅस्टर अँगल. त्याची आकृती तुम्हाला समोरच दिसते आहे. कॅम्बर अँगलची आपण डेफिनेशन पाहत असताना गाडीच्या समोरील बाजूने उभा राहून आपण चाकाकडे बघत होतो. आता कॅस्टर अँगलची डेफिनेशन समजावून घेत असताना आपल्याला गाडीच्या बाजूला उभा राहून चाकांकडे बघायचं आहे. तर गाडीच्या एका बाजूला उभे राहून पुढील चाकांकडे पाहिले असता चाकाची मध्यरेषा आणि ह्या किंगपिनची मध्यरेषा यांच्यामध्ये होणाऱ्या कोनास कॅस्टर अँगल असं म्हणतात. तर कॅस्टर अँगल सुद्धा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतो. जेव्हा किंगपिनची मध्यरेषा म्हणजे ही मध्यरेषा या चाकाच्या मध्यरेषेच्या जर अगोदर पुढे येऊन समोर जमिनीस येऊन जर मिळत असेल तर त्याला पॉझिटिव्ह कॅस्टर अँगल असं म्हणतात.
आणि जेव्हा या किंगपिनची मध्यरेषा चाकाच्या मागच्या बाजूला येऊन जर जमिनीवरती येऊन मिळत असेल, तेव्हा त्यास निगेटिव्ह कॅम्बर अँगल असं म्हणतात, निगेटिव्ह कॅस्टर अँगल असं म्हणतात. तर कॅस्टर अँगलमुळे पुढील चाके सरळ रेषेत राहून गाडीस दिशा आणि स्थैर्य मिळते. गाडीचे निर्माते कॅस्टर अँगलचा पी किंवा एन असा उल्लेख करतात. ज्यावेळी असा कोणताच उल्लेख नसतो तेव्हा तो पॉझिटिव्ह अँगल समजला जातो. तर या कॅस्टर कोनामुळे पुढील उद्देश साधले जातात. एक, पुढील चाके नेहमी सरळ रेषेत राहून गाडीस दिशा आणि स्थैर्य मिळते. थोडक्यात स्टीअरिंग व्हील थोडेसे फिरवून सोडून दिले असता ते आपण होऊन पूर्व स्थितीत येऊन चाके सरळ ठेवते. याला सेल्फ सेंटरिंग असेही म्हणतात. त्याचप्रमाणे दुसरा, कोणताही रस्ता सपाट नसतो किंवा उंच सकल असतो आणि या कॅस्टर अँगलमुळे रस्त्याचा उंच सकलपणा जाणवत नाही. तर या कोनामुळे काय होतंय पहा, या कोनामुळे किंगपिन मधून जाणारी रेषा चाकाच्या मध्यातून जाणाऱ्या रेषेच्या आधी, म्हणजे या रेषेच्या आधी जमिनीस भिडते. म्हणजेच गाडीचे जे वजन आहे हे त्या टायरच्या मध्यावर पडण्याऐवजी टायरच्या समोर जाऊन पडते आणि त्यामुळं वळवलेले स्टीअरिंग लवकरात लवकर सरळ होते. तसेच गाडीस दिशा आणि स्थैर्य मिळते. या प्रकारचा कॅस्टर अँगल सायकलला सुद्धा दिलेला असतो. तसेच हॉस्पिटलमधील स्ट्रेचर व्हीलला सुद्धा दिलेला असतो. तर कॅस्टर अँगल दिल्यामुळे सायकल चालवत असताना हँडलवरील हात काढून घेतले तरी सायकल सरळ चालते. बहुतेक सर्व गाड्यांना पॉझिटिव्ह अँगल दिलेला असतो आणि हा अँगल जो आहे हा साधारणपणे 2 डिग्री ते 5 डिग्री पर्यंत सेट करतात. कॅस्टर अँगल कमी झाल्यास गाडी वॉन्डरिंग किंवा भटकणे किंवा वेव्हिंग करते. स्लो स्पीडला शिम्मी म्हणजे चाके लुकलुकतात, हा दोष निर्माण होतो. ज्या बाजूला कॅस्टर अँगल कमी आहे त्या बाजूला गाडी खेचली जाते. त्याचप्रमाणे कॅस्टर अँगल वाढल्यास स्टीअरिंग हार्ड जाते आणि रोड शॉक्स आपल्याला जास्त जाणवतात. त्याचप्रमाणे ज्या गाड्यांवरती लिपस्प्रिंग असतात त्या गाड्यांवर लिपस्प्रिंगच्या वर जर चपटे लोखंडी तुकडे बसवलेले असतात आणि हे तुकडे जर उलट सुलट बसवल्यास अगर एका बाजूचा तुकडा पडून गेल्यास कॅस्टर अँगल मध्ये फरक पडतो. त्यानंतर या स्टीअरिंग जॉमेट्री मधला पुढचा अँगल महत्वाचा आहे, तो म्हणजे किंगपिन इन्क्लिनेशन. तर किंगपिन इन्क्लिनेशन म्हणजे काय, तर उभी पातळी आकृतीमध्ये तुम्हाला दिसते आहे, उभी पातळी आणि किंगपिनची मध्यरेषा यांच्यामध्ये होणाऱ्या ही किंगपिन आहे. या किंगपिन मधून एक मध्यरेषा काढली तर किंगपिनची मध्यरेषा आणि उभी रेषा यांच्यामध्ये होणाऱ्या कोनाला किंगपिन इन्क्लिनेशन असं म्हणतात. किंगपिन ही वरच्या बाजूने गाडीच्या आतल्या बाजूला झुकलेली असते. हे पहा, ही वरच्या बाजूने आतल्या बाजूला झुकलेली आहे. यास किंगपिन इन्क्लिनेशन असं म्हणतात. हा कोन ऍडजस्ट करता येत नाही, या कोनाला दिशा नियंत्रक कोन असेही म्हणतात. पण या कोनामुळे कोणता उद्देश साध्य होतो पहा, तर यामुळे जास्त कॅम्बर अँगलची गरज कमी होते. गाडीचे वजन टायर रोड कॉन्टॅक्टच्या जास्तीत जास्त जवळ आणले जाते. चाके सहज वळतात, स्टीअरिंग स्थैर्य मिळते आणि हा अँगल साधारण 5 डिग्री ते 10 डिग्री अँगल पर्यंत दिलेला असतो. आणि शेवटचा अँगल आहे तो म्हणजे इन्क्लुडेड अँगल. आता इन्क्लुडेड अँगल म्हणजे काय पहा, तर चाकाची मध्यरेषा आणि किंगपिनची मध्यरेषा यांच्यामध्ये होणाऱ्या कोनाला काय म्हणतात, इन्क्लुडेड अँगल. तर किंगपिन इन्क्लिनेशन व कॅम्बर अँगल मिळून हा कोन तयार होतो. जेव्हा गाडी खाचखळगळतून जात असते
तेव्हा दोन्ही चाके वर खाली होत असताना हा कोन कमी जास्त होत असतो. या अँगलमध्ये फरक पडल्यास स्टेअरिंग लिंकेज जॉईंट आणि टायरच्या झिजेवरती त्या ठिकाणी परिणाम होतो. तर अशा प्रकारे हा लेसन या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.